छान देवपूजा झाली. तर डायरेक्ट देवपूजेपासूनच सुरुवात केली. नैवेद्य देवाला दाखवलाय. तर इथं चालले आता सरबत करायचं. आलेत सरबत करायला लागले. यांचे मित्र आलेत. मोबाईल दुरुस्तीला टाकला होता ना, काल मी सांगितलं होतं मोबाईल देऊन गेलेत म्हणून. तर ते आता आलेत न्यायला. आता म्हणलं उन्हाळ्याचं आता काय करायचं, सरबतच करावं. चहा कशाला म्हणलं, उकडते मरणाचा अगोदर. नमक, थोडं नमक. आता यात थोडा सब्जा टाकते. सरबत केलाय. कसा पंखा फुल कर पंखा. मला बसू दे. बस की आओ बाई, खरंच बाई. अरे त्या पाहायला पसकार पण पसायचं लागेल. कशाला फायबर घे. वायपर नाही असं ते फरशी पुसून निघाली. तर इथं चाललंय चुलीवर करायचं शेवायचं उपीट. आणि शेवायचं उपीट करायचं काढलंय खॅट. खरं वारं इतकं सुटलंय त्यामुळे चूल लागली विजायला. तर आता म्हणलं पटकन होतं उपीट, नाही जास्त वेळ लागत. तर मी फरशापासून आले वरून. तर तनून हा दाखव उपीट दाखव शेवायचं. तनून तोपर्यंत उपीट छान असं आपलं तयार व्हायला लागले. आता गरमागरम खाऊन घ्यायचं. मस्त उपीट तयार व्हायला लागले. आता पण खाऊन घ्यायचं म्हणजे छान. तर आपलं उपीट तयार आहे. आता आपल्याला काढून घेऊया. तर मस्त उपीट तयार केले दीदीने. चला आता आपण खाऊन घेऊया उपीट मस्त पैकी. तर रात्रीचे आता 11 वाजलेत आणि पाऊस बघा बारीक एकदम चालू झालाय. जास्त मोठा पण नाहीये पाऊस, तर एकदम बारीक. पण असू दे तेवढं का होईना, पण थोडंसं गार तर वाटेल. विजा उशीर झालं चमकायला लागल्यात. आणि आता थोडा थोडा पाऊस आता चालू झालेला आहे. तर सगळीकडे पाऊस झालाय बरं का. सांगोल्यात झाला नव्हता, आज मात्र शुभमुहूर्त झालाय पावसाचा.